भया उंब घाबरी गेलो होतो मी. अरे तू असतच घाबरट. ना मी तर शूर. ना तू ना कोण माझ्या कपाळावरी हात ठेवीत? कोण माझ पाणी पाजीत? कुणाचे ते हात? राण्या तू तर ना. ना मी ना. त्या हातात एक अगळीच ऊब. हात लागी तर जशी जशी अंगातून वीज चमकी. कोण तो? काही लिंगोबासी काही वरदान घेऊन आलता का? हा तू तर चोर. तुझ्या डोळ्यांची पाणी लावीत, कपाळावरून हात फिरवीत, पाणी पाजीत तूच. चोर? हा हे सारं चोर करीत? हा. कुठे तो? हा काय ते? हा? ए, पळाला पळाला. तेच तर होतं. सरी सरी हा. पकडा. पुन्हा वीज? पळून जात तू? आमच्या रानात चोरून येत तुम्ही आणि आता पळून जात? हे ना होत. तुझा निवाडा होता आता. चल. हात जोडतो मी. जाऊ दे मला. परत कधीच नाही येणार मी रानात. इथून जात तर ना. आता ना जात तू. चल निवाडा हो तुझा. ना ना मी नाही येणार. ना येणार? आता ना पळीत तू माझ्या हातून. सोड 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 मला. ना सोडीत तूच. सोड. हुम्मा 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 हुम्मा. नाही मी हे नाही काढू देणार. भया चोर तो चोर ना आमासी हुशारी दाखवीत. नाही मी मी हुशारी नाही दाखवत. माझ्या तातांना रानातली औषधी मुळी घेऊन गेल्याशिवाय मी कोणाला चेहरा दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. ते मोडू नाही शकत मी. मी लाकडं चोरायला नव्हतो आलो. मला फक्त औषधी मुळी हवी. माझे ताता खूप आजारी आहेत. शब्द खरा वाटे याचा. नका त्रास देऊ त्याची. आपल्या सत्तूसी यानेच पाणी पाजिले. खरी? हो खरी खरी. सत्तू तू रानाचा रक्षक. एका चोराची युक्तीने धरीस. माहिती मिळण्यासाठी एक चोर पुढे आपणासी. आता याचा निवाडा तूच करीत. चोरांचा फटका जोरदार बसला माझा. अजून दुखी. या कुरकुंब्या टोळीचा पुरता ठेचा करीत मी. काय रे काय त्या डुरक्याची योजना? हा तुझा सरदार ना तो?
रानातील सारी गोष्ट, साऱ्या वाटा, चांगली झाडं कसं काय कळीत तुम्हासी? रानातील कोण मिळालेला तुम्हासी? हात तुमचा घात करीत. नाना आना करीत असं. हाना खुपसीत खंजीर माझ्या पाठीत. आमच्यात फूट पाडून काय लुबाडीत तू? ते आधी बोल. सांगितलं ना तुम्हाला, मला काही नाही लुबाडायचं. मला फक्त औषधी मुळी हवी. माझा ताता खूप आजारी आहे. एका ऋषीवरांनी सांगितलं मला ती मुळी या रानात मिळेल. नगरातल्या लोकांना इथे रानात यायची परवानगी नाही, म्हणून मला चोरून यावं लागलं या टोळीसोबत. काय पण गोष्टी सांगित. मोठा सापेरू हा. आपल्या फाशात अडकला म्हणून बोलीत हा पोपट ऋषीच्या गोष्टी. काय रे, मुळींची गोष्ट तुझ ऋषी सांगित, मग तोच का ना देत तुझ मुळी? त्यांनीच दिली असती मला, पण हा पेरू हा. नाही, खोटं नाही बोलत मी. खरंच माझे ताता आजारी आहेत. मला फक्त रानातली औषधी मुळी हवी आहे, बाकी काही सुद्धा नको. मी हात जोडतो, मला मुळी द्या आणि परत जाऊ द्या. मी या रानात परत कधीच येणार नाही. बोळी ग बोळी. अरण्य नको म्हणे. अगं अरण्य तर तुझ्या ललाटावरच लिहिलंय. तुला ते पुन्हा पुन्हा साथ घालणार आणि तुला पुन्हा पुन्हा इथे यावंच लागणार. मुली, तुझा भ्रतार इथेच आहे. या क्षणी तुझ्या समोरच येतो, पण ना त्याला माहित ना तुला माहित. तुम्हा दोघांचं प्राक्तन एकमेकात गुंतलेलं आहे. अर्थात जे आधी कळत नाही तेच तर प्राक्तन. ते कळलं तर काय रस राहिला जगण्यात. पण या साऱ्याला अजून अवकाश आहे. या क्षणी सावित्रीला ह्यांच्या पहाऱ्यातून निसटून राजप्रासादात जाणं महत्वाचं आहे. हो, अजून अनेक वाटावरणाचा प्रवास बाकी आहे. बघूया ना दैव तिला ह्या पहाऱ्यातून निसटण्याचा मार्ग कसा दाखवतंय ते. सत्तू कर आता निवाडा. काय रे ऋषी, तू सांगी की मुळी घेऊन ये. खरी खरी. मग ऋषी तुझ हेही सांगी की ती मुळी रानात कुठे असेल. तू ते जर सांगी तर तू खरा. तळोपळीच्या कड्याच्या पायथ्याशी 3 झाडांचा समूह आहे. त्याच्या भोवती धारदार पात्यांची काही झुडपं आहेत. त्या झाडांच्या मुळ्या औषधी आहेत. हुम्मा 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 हुम्मा. हाव की तूच. आता काय करीत तू सत्तू? यासी तर मुळ्यांची गोष्ट खरी खरी ठावकी. कसोटी सुत्रिता. पण अजून एक कसोटी बाकी असी. शेवटची आणि हुंब कठीण. विसरू ना चोर हा. पूर्ण कसोटी पार पाडीत तरच याचा शब्द खरा. हुम्मा 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 हुम्मा. काय आहे तिसरी कसोटी? आता तुझ्या समोरी 2 मुळी ठेवीत आम्ही.
एक औषधी, एक विषारी. पण ना पण परंतु जागा ना. तू जर खरोखरच औषधी मुळी ओळखीत तर ठीक, पण जर चुकीची मुळी उचलीत तर तू शिक्षा होत. यातील एक मुळी हुंब औषधी, जणू मेलेल्यास जीवित करीत, तर दुसरी धड धाकत जीवित माणसास क्षणात होताचा नव्हता करीत. पायी पायी हा रस विषारी मुळीचा. कळीत तूच, ही तुझी आखरी कसोटी. आता ओळखी कोणती मुळी औषधी. ताता ऐकलंस, उपाय सापडलाय. ताता, आता तूच मला बळ दे औषधी मुळी ओळखण्याचं. ती उलीशी मुंगी या मुळीला चावण्याचा प्रयत्न करते आहे. याचाच अर्थ ती यातलं औषध शोषू पाहते. खरंच रानातल्या संकेतानं मला सांगितलंय की सगळ्या जीवित प्राण्यांना लाभदायक असणारी औषधी मुळी हीच.
शेवटी ध्येय गाठलंच मी. तात्यासाठी मुळी आणायचा पक्का निश्चय केला होता तो पूर्ण केला मी. आता माझा ताता बरा होणार, पूर्वीसारखं होणार. नाही नाही, पण मी अजून राजवाड्यात पोचले नाही. बेसावध होऊन इथे रेंगाळता कामा नये. अजूनही धोका टळलेला नाही. सुरंगी, पण तू अजून इथेच परत नाही गेलीस राजवाड्यात? तुला इथे एकटं टाकून माझं पाऊलच निघेना. तुला कोणत्याही क्षणी मदत लागली तर मी इथे असावं असं सारखं वाटत होतं. तसंच झालं बघ. तू आता इथे नसतीस तर, आणि तूही नसतीस तर. पण मला आधी सांग, तिथे आज रानात काय झालं? कारण ते सगळे चोर पळत येताना मी पाहिलं. तू फक्त एकटीच नव्हतीस. इतकी भीती वाटली मला. तुला शोधणार कुठे मी आणि कसं? मनात नको नको त्या शंका येत होत्या, पण माझं मन सांगत होतं तू सुखरूप आहेस आणि आलीस शेवटी. खूप संकटांवर मात करून आले ग. ते मी सांगते तुला नंतर. पण हे बघ, शेवटी मी मुळी घेऊनच आले. हो साऊ, खात्री होती माझी. तुझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की मुळी मिळतीलच हे ठाऊक होतं मला. पण चल आता, इथे रास्त रेंगाळणं धोकादायक आहे. आणि शिवाय राजवाड्यातून तू नाहीशी झाली आहे हे जर राजमातोश्रींना आणि महाराणीजींना कळलं असेल तर त्यांचा अकांड तांडव सुरू झाला असेल. चल. राजमाता, अनर्थ झाला, अनर्थ झाला राजमाता. स्वतःला महाराणी म्हणवता पण राजघराण्याचे आचार विचार नियमांचं पालन करत नाही तुम्ही. आम्ही पूजा करतोय हे दिसलं नाही तुम्हाला? वर्दी न देताच बडबड करत थेट आतमध्ये आलात. क्षमा राजमाता, परंतु घटनाच तशी घडलीये. म्हणजे आता काय नवीन अरिष्ट ओढवून घेतलंय तुम्ही? या आता वाटच बघताय प्रत्येक गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावर फोडायला. पळालीये सावित्री, पण शिक्षा मात्र मला. बोला लवकर. दात खीळ बसणार असेल तर उद्या या. नाही नाही, काल
काल रात्रीपासून सावित्री राजवाड्यातून नाहीशी झालीये.